रूप पाहता लोचनी 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 रूप सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजन सुख झाले हो साजन तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताचे जोडे बहुता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो
बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाबा रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम हरिदासाच्या घरी मजा उपजवा जन्मांतरी मजा उपजवा जन्मांतरी मजा उपजवा जन्मांतरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मज उपजवा जन्मांतरी मद उपजवा जन्मांतरी हे हरिदास दासाची घरी मजा उपजवा जन्मांतरी मजा उपजवा जन्मांतरी मजा उपजवा जन्मांतरी हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मद उपजवा जन्मांतरी मद उपजवा जन्मांतरी मनची काही मागा मनचे काय मागा मनची काही मागा मनचे काय मागा मनचे काय मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा मनची काही मागा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी दाताला नको म्हणी जाताला नको म्हणी जाताला नको म्हणी संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे जाता लाज नको म्हणे मनची काही मागा मनचे काय मनची काही मागा मनचे काय मागा हे देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा हे देगा पांडुरंगा मनचे काय मागा हे देगा पांडुरंगा
तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे रंगी शक्ती देई नाचे मनची काही मागा मनची काही मागा मनची काय मागा देगा पांडुरंग हे देगा पांडुरंग देगा पांडुरंग मनची काय मागा देगा पांडुरंग देगा पांडुरंग देगा पांडुरंग गोपाल कुमारी जय जय गोपाल कुमार 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 हरिदासाची घर हरिदासाची घर हरिदासाची घर हरिदासाची घर हरिदासाचे घर हरिदासाची घर हरिदासाची घर हरिदासाची घर माझा उपजवांतर माझा उपजवा जन्मांतरे माझा उपजवा जन्मांतरे उपजवा जन्मांतरे माझा उपजवा जन्मांतरे माझा उपजवा जन्मांतरी माझा उपजवा जन्मांतरे अन
मनसी काय मागा मनसी काय मागा मनसे काय मागा मनसे काय मागा मनसे काय मागा मनसे काय मागा मनसी काय मागा मनसी काय मागा मनसे काय मागा मागा मनसे काय मागा मनसी काय मागा मनसी काय मागा खाली घ्या मग मनसी काय मागा मनसी काय मागा मनसी काय मागा मनसी काय मागा पांडुरंग जय जय विठोबार कुमार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार कुमार जय डोबार कुमार जय डोबार कुमार जय डोबार कुमार जय डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार डोबार कुमार बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल डोबार कुमार जय डोबार कुमार जय डोबार कुमार जय डोबार कुमार बार कुमार प्रस्तुत कीर्तन सेवा नियोजित आणि विशेष करून
निष्ठावंतांच्या मांदिळ्यासाठी आहे. आपण जे सगळे जमलेले आहात त्या सर्व निष्ठावंतांच्या चरणी नतमस्तक होतो. याचं कारण असं आहे, आज गावात बघाय चांगला असतानासुद्धा आपण कीर्तन ऐकण्याच्या ओढीनं आलात. त्याच्यामुळं एका निष्ठावान घराण्यावर निष्ठा ठेवणारी माणसं, आणि परमार्थ हा निष्ठेशिवाय चालत नाही. सध्या परमार्थामध्ये निष्ठा कमी झाल्यामुळं नको त्या वैचारिक प्रदूषण या परमार्थामध्ये घुसायला लागलेलं आहे. माझे एक प्रतिपादन पहिल्यांदा सांगतो. मी काय फार मोठा कोणी असं नाही. या घराचं आणि माझं ऋणानुबंध जुनं आहे. पण एक अध्यक्षांच्याबरोबर मी कालपासून त्या गोष्टीवर एक दोन वाक्यात बोलायला लागलो. वेळ तेवढा मिळत नाही आम्हाला. पण वैचारिक प्रदूषण परमार्थात आलेलं आहे, आणि हे थांबवायचं झालं तर निष्ठावानाने पुढं आलं पाहिजे. आणि जर आपण निष्ठावान सगळी मंडळी एकत्र आलो आणि पुढं झालो तर कदाचित परमार्थातलं वैचारिक प्रदूषण थांबवू शकतं. नाही जर आपण आलो तर कुणाचंच बिघडणार नाही, पण नियती भविष्यातली आपल्याला माफ करणार नाही. हे ध्यानात येते का बघा. हे तिखट वाक्य आहे. थोडंसं चिंतनमुख व्हा, चिंतनामध्ये जा, आणि मग कशी प्रदूषण या परमार्थात चाललेली आहेत आणि मग आपण कशी निष्ठेनं ती जपली पाहिजेत. म्हणून पहिल्यांदा मी शब्द वापरला की सगळे आपण निष्ठावान आहात. हौशे गवशे नवशी इथं कोणीही नाही. सगळे निष्ठावान आलेले आहेत. नाहीतर गावात काय काय चालू आहे आता प्रकार माहीत आहे तुम्हाला. तो प्रकार सगळा बघायचा सोडून माणसं कशाला येतील इकडं. म्हणून निष्ठावंतांच्या मांदिळ्यानं निष्ठावंत घराण्यावर विशेष करून किल्लेदार परिवार यांचा ऋणानुबंध फार मोठा आहे. आज मी या गादीवर उभा आहे बरोबर 33 वर्षानंतर. 33 वर्ष पूर्ण झाली या जागराला. कोणत्या हा पूर्वीपासून आहे, पण आजची सेवा ही 33 वर्षानंतर पुन्हा माझ्याकडे आली की परमपूज्य आदरणीय सद्गुरू बापू महाराज तळाशीकर हे जाऊन 32 वर्षी झाली. त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी इथं बसून सेवा केलेली होती. त्याच्यानंतर 2 वर्षापूर्वी असा प्रकार घडला की आमच्या बाळूमामावर प्रवचन सेवा माझी होती, आणि त्यावेळेला मी तिथं आलो होतो. बापू पण तिथं होते, आणि आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य भाऊसाहेब महाराज हे एका खोलीमध्ये बसलेले होते. मी आलतो, माझी आई बरोबर होती, सोबत आम्ही सगळे गेलो होतो. काय तिथं झालं काय माहिती नाही, परंतु तिथं भाऊसाहेब महाराजांनी एक उत्तम प्रकारे बापूंच्याजवळ आणि माझ्याजवळ दोघांना समोर बसवून सांगितलं की तळाशीकर महाराजांनी माझ्या पश्चात कासरवाड्याचे 2 जागर तू सांभाळायचीस असं सांगितलेलं होतं. ते म्हणले आता मी त्याच अधिकारवाणीने सांगतोय की इथून पुढच्या 2 जागराचे कार्यक्रम उद्धव तू सांभाळायचे. बापू त्याला साक्षीदार आहेत, आणि माझ्यातली 1-2-3 माणसं माझ्याबरोबर होती. समोरासमोर बसून सांगितलं. त्याच वेळा मी सांगितलं काही काळजी करायची नाही. जी परंपरेनं सेवा आहे ती निष्ठेनं आपण सांभाळायची असते. देह जाऊ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ या विश्वासानं आपण अगदी निष्ठेनं हे चालवायचं असतं. संपत्ती भरपूर असावी आणि त्या संपत्तीचा माज असता कामा नये. संपत्ती भरपूर असावी आणि संपत्तीबरोबर संतती असावी आणि संततीबरोबर संत विचार असावेत. या तिन्हींचा मिलाप या किल्लेदार कुटुंबियांच्यामध्ये बघायला मिळतो. म्हणजे आता हे तुम्हाला प्रशस्त आहे. पूर्वीच्या काळी अगदी इथं पडशी असायची, खाली पडवी त्याला आपण म्हणतोय. त्या पडवीमध्ये जवळजवळ आमचं 15 दिवस जायचे. हे 7 दिवस आणि रंगपंचमीचे 7 दिवस. त्यावेळा महाराज लोक कोण नसल्यामुळं तळासकर महाराजांचंच कीर्तन 7 दिवस. मग चंद्रे अर्जुनवाडा तळाशी सरवडे मळगे इथली माणसं यायची, संध्याकाळचा जागर करायची आणि निघून जायची. म्हणजे वैभव कशाला म्हणतात की आल्यानंतर मंदिरामध्ये दर्शन घ्यावं जिथं इष्टदेवता, वेदगम्य देवता आणि वारकऱ्यांची निष्ठा असणारी देवता विठ्ठल रुक्माई त्यांचं दर्शन घ्यावं आणि मग घरात प्रवेश करावा. हे वैभव आहे. आता बंगल्यांच्यामध्ये देव्हारा, देवघर नाही, देव्हारा म्हणजे आम्ही संकुचित होत चाललो. लक्षात येतं का बघा. म्हणून आपण सर्वांना मी पहिल्यांदा किल्लेदार परिवारामार्फत आणि स्वतः माझ्यामार्फत, कारण हा बाबांच्यापासून चालत आलेला सप्ताह आहे आणि माझी जबाबदारी आहे, म्हणजे बापूंची जेवढी जबाबदारी त्याच्या एवढीच माझी जबाबदारी आहे की तुम्ही सर्वजण आलात. पहिल्यांदा धन्यवाद देतो. कारण होतं कसं, परमार्थात आभार मानायचे नसतात. फक्त एक सांगितलेलं आहे वाक्य त्याचा विचार भरपूर करा की संप्रदायामध्ये प्रदूषण वाढायला लागलेलं आहे. कुठंतरी हे बापू थांबायला पाहिजे, नाहीतर संप्रदायावरचा सामान्य माणसांचा विश्वास उडाल्यासारखं होईल. उडणार नाही, सोडून द्या.
कारण 12व्या शतकापासून आमच्या संप्रदायाला अधिष्ठान आहे शास्त्राचं, वेदांताचं अधिष्ठान आहे. ते सहजासहजी एवढं कोण पुसून, पण प्रवृत्ती यायला लागल्यात. आम्ही म्हणतोय ते खरं आहे, तुमचा काय संप्रदाय सांगतो इत्यादी इत्यादी काही माणसं बोलतात, बरळतात. म्हणजे अनंत वाचाळ बरळते बरळ त्याला भगवंत मिळणारच नाही. वारकरी संप्रदाय हा मिरवण्यासाठी नाही, वारकरी संप्रदाय हा मिळवण्यासाठी नाही, वारकरी संप्रदाय हा फक्त मुक्त होण्यासाठी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाची रचना जगद्गुरू तुकोबारायांची, विशेष करून मागणीपर अभंग आहे. म्हणजे जागर आहे म्हणून मागणीपर अभंग घेतलेले आहे. आणि या अभंगाचं एक वैशिष्ट्य फार मोठं आहे. चिंतन करताना अन्वय सांगतो आपल्याला, म्हणजे ते अन्वयाप्रमाणे जर गेलो तर आपल्याला अभंग कळेल, अभंगातील शब्द कळतील. अभंग तसा सोपा आहे, अतिशय सोपा आहे अभंग. पण याच्यामध्ये वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ या शब्दांना जर आपण पुढं चाललो तर थोडासा आणखी सोपा वाटेल. कारण प्रत्येक अभंगाला ओवीला शास्त्रार्थ आहे, गर्भितार्थ आहे. तो जर कळला तर साधकाची दशा थोडी 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 वाढायला चालू होते. कीर्तनाचं प्रयोजन तेच आहे. म्हणून आज मी सांगितलं हौशे गवशे इथं कोणीही नाहीत. म्हणून येताना अभंग दुसरा होता, आत्ता इथं आल्यानंतर बदलला की बाबा इथं कोणच नाही आहे. सगळे साधक आहेत, सगळे मुमुक्षुत्वाकडे जाणार आहेत, सगळे जिज्ञासू आहेत. आणि मग आपणच आपल्या शास्त्रांचं थोडंसं चिंतन केलं तर ही संस्कृती कुठेतरी टिकण्यासाठी उपयोगी पडेल. म्हणून अभंगाची सुरुवात आहे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. काही ठिकाणी लोक म्हणतात हरिदासाच्या घरी, पण बाबा देवडीकरांच्या गाथेनुसार हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. म्हणशी काही मागा हीची देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाता लाज नको मणी. म्हणशी काही मागा हीची देगा पांडुरंगा. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे नरंगी. म्हणशी काही मागा हीची देगा पांडुरंगा. याचाच अर्थ मागणी प्रकरणामध्ये विशेष करून काय मागावं हे ज्याला कळतं त्यानंच मागायचं असतं. ज्याला कळत नाही काय मागावं त्यानं मागण्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही. हे संतांनी आम्हाला शिकवलेलं आहे. काय मागावं, कुणाकडं मागावं आणि कसं मागावं यावर तुम्हाला देणाऱ्याची प्रवृत्ती तयार होत असते. नाहीतर 1000 रुपये देणारा सुद्धा एखादा मुलगा गेला आणि म्हटला काका 100 रुपयाची पावती करू का, तो म्हणतो 101ची कर. म्हणजे 1 रुपये तो जादा देतो. याचा अर्थ तो लहान बाळ आहे, ते लहान मुलगा आहे, तो पावती फाडतो आणि जातो आणि मंडळात जाऊन सांगतो की त्या काकाने 101 रुपये मला दिले. अरे पण त्यांची पात्रता केवढी होती, 1000ची पात्रता होती, पण मागाय काय पडलास तू. म्हणजे मागण्यासाठी इच्छित गोष्ट जी आहे ती इच्छित गोष्ट घेऊन पुढे गेलं पाहिजे त्या पद्धतीने. म्हणून अन्वय पहिल्यांदा स्पष्टीकरणात घेतो की अन्वय या अभंगाचा असा आहे. म्हणशी काही मागा हीची देगा पांडुरंगा. सगुण स्वरूपाकडं निर्गुणाची अपेक्षा ठेवून मागितलेलं मागणं. म्हणशी काही मागा हीची देगा पांडुरंगा. कारण मागण्यासाठी काही स्थायी भावानं समोर वस्तू असावी लागते, प्रतिमा असावी लागते. म्हणून पांडुरंगा हा शब्द यात आलेला आहे. काय मागायचं ठरवलं, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. म्हणशी काही मागा हीची देगा पांडुरंगा. तू म्हटलास ना काहीतरी माग, पुन्हा मागतो मी. संता लोटांगणी जाता लाज नको मणी. म्हणशी काही मागा हीची देगा पांडुरंगा. आणखी तू मागच म्हटलास, म्हणशी काही मागा हीची देगा पांडुरंगा. आणखी तुला जर मागायचं असेल तर पुन्हा मी एकदा मागतोय की तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे नरंगी. म्हणशी काही मागा हीची देगा पांडुरंगा. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्या घराण्यामध्ये परंपरेनं चालत आलेल्या निष्ठावंतांची जी सप्ताहाची परंपरा आहे त्या परंपरेचा विचार जर केला तर अशा घराण्यामध्ये आपला जन्म व्हावा ही ईश्वराकडं एक आर्त मागणी आहे. विशेष करून मागणीचे प्रकार वेगळे आहेत. प्रामुख्यानं शास्त्रानं 2 प्रकार सांगितलेले आहेत. ते म्हणजे वैयक्तिक देवाकडं मागणं आणि दुसरं सामुदायिक मागणं. वैयक्तिक देवाकडे ज्यावेळेला आपण मागत असतो त्याची प्रचिती वैयक्तिक असते किंबहुना अल्प असते. आणि सामुदायिक मागणीमध्ये मोठेपणा असतो, त्याच्यामध्ये व्यापकपणा असतो, दृष्टी व्यापक असते. त्याच्यामुळं व्यापकतेनं त्याच्याकडं मागताना फळसुद्धा व्यापकतेचं मिळतं. जसं पाऊस पडताना आमच्या गावावर पडावा का तुमच्या बी पडावा, पाऊस कुणावर पडावा,
सगळ्यांच्यावर पडावा. सगळ्यांच्यावर पडलं तर काय होईल, सगळे पिकतील. नाहीतर आमच्याच गावात पडला आणि जर सगळं आमच्या गावात पिकलं तर आजूबाजूची 5-6 खेडी तू घरात असतानाच घेऊन जातील. लक्षात येते काय बघा, सर्वेपि सुखिना संतु सर्वे संतु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळ्यांनाच पाऊस गरजेचा असतो. त्या पद्धतीनं मागणं व्यापकता आहे. अगदी आताचं उदाहरण सांगतो आपल्याला लक्षात येईल. आपण पांडुरंगाची आरती, माऊलींची आरती आणि तुकोबारायांची आरती आपल्या घरामध्ये गणपतीसमोर आपण केलेली आहे, सहकुटुंब केलेली आहे. काही वेळा परिस्थितीनुसार गवर गेलीच गावाला तर आपण एकट्यानं पण केलेली आहे. केलेली आहे की नाही सांगा, एकट्यानं केलेली आहे. किंबहुना मी म्हणतो घरामध्ये आपल्या 4 माणसं आहेत तर 4 लोकांनी ती आरती केलेली आहे. ज्यावेळा एकटा आरती करत असतो त्यावेळेचं फळ वेगळं, चौघी आरती करतात त्यावेळेचं फळ वेगळं. आणि आज आपण या देवतेची आणि 2 संतांची आरती करणार, ते फळ वेगळं आहे. ध्यानात येतं का बघा, त्याची अनुभूती घेतल्याशिवाय हे कळणार नाही. म्हणून म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. मला जर काही द्यायचं असेल, माझं पुढे की जर मला द्यायचं असेल तर तू काय दे, मी जे मागतो तसं दे. यांच्या पुढे एक आदर्श आहे तुकोबारायांच्या पुढे आदर्श कोणता आहे तर रुक्मिणी मातेचा आदर्श आहे. रुक्मिणी मातेनं स्वतः पत्र लिहून माझं अपहरण कसं करावं हे भगवान श्रीकृष्णाला सांगितलेलं होतं. आता त्याला कळत होतं का नाही ही गोष्ट हा विचाराचा नाही. आता फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे त्याला सगळं कळत असतानासुद्धा एक आपण रुक्मिणीच्या प्रवृत्तीनं पुढं जायला लागलो तर आपल्या ध्यानात येतं की मार्गदर्शन करणारं कोण आहे, रुक्मिणी माता आहेत आणि भगवान श्रीकृष्णांना त्या मार्गदर्शन करतात. त्या पद्धतीनं तो एक आदर्श तुकोबारायांच्या जवळ आहे. म्हणून मी तो आदर्श समोर ठेवून मागतो. पण मागण्याचं तादात्म्यता आहे, ती तादात्म्यता अत्यंत विलक्षण आहे, वेगळी आहे, इतरांच्यापेक्षा आहे. संसारिक मागत असतो, खावे प्यावे लावे असारे संसारिक, हीच हाव भरी संसारिक, ही संसारिकाची हाव असते. पण संतांचं मागणं याच्यापेक्षा वेगळं असतं. याच्यामध्ये आलेली पदांचा विचार जर केला तर पदांचा विचार करताना फार महत्त्वाचा आहे. आधी शब्द दिला आहे हरी, हरिदासाची घरी, म्हणजे ज्याच्या घरामध्ये हरीची उपासना असते त्याच्या घरामध्ये. आणि पुढं शब्द वापरलेला आहे हेची देगा पांडुरंगा. मग तिथं हरी बसत नाही शब्द का, हेची देगा हरी, काय अडचण आहे का. मग पहिल्यांदा पांडुरंगाची उपासना, विठ्ठलाची उपासना ज्या घरात करतात त्याच्या घरात म्हणून पांडुरंग किंवा विठ्ठल, तिथं हरीच्या ठिकाणी शब्द टाकला तर चालतो का नाही. मग तुकोबारायांनी मागण्याचं असं निश्चित केलेलं आहे की निर्गुणाकडे मागत असताना तुमच्या आमच्यासाठी सगुणाचा ध्यास पुढे ठेवलेला आहे. म्हणून हरी हा शब्द निर्गुणवाचक आहे, निर्गुण बोधक आहे. मग हरी हा शब्द जर व्यापकतेनं बघायचा झाला तर त्या व्यापकतेमध्ये आपल्याला येतं जन्माद्यस्य यतः. जन्माद्यस्य यतः या सूत्राप्रमाणे आचार्य सांगतात की या जगताला जे कारण आहे ते कोण आहे, हरी. कारण हरी हा असा आहे की त्याला असा आकृतिबंधामध्ये बसवता येत नाही. हरी या शब्दाला आकृतीमध्ये पांडुरंग आकृतिबंधामध्ये बसवता येतो, रांगोळी काढता येते, फोटो काढता येतो, पेंट काढता येतं. पांडुरंग फोटो काढता येतो. पण हरी, मी काय सांगितलं तुम्हाला, उद्या प्रसादाला येताना बापूंना एक प्रेझेंट आपण सगळे देऊया, हरीचं चित्र काढून आणा. काय सांगितलं, हरीचं चित्र काढून आणा. आता हरीचं चित्र म्हणजे कोणत्या गावातल्या, कुणाचं काढून आणायचं, जो निर्गुण आहे त्याचा, निर्गुण आहे त्याचा चित्र काढायचंच कसं. म्हणून जन्माद्यस्य यतः या सूत्राप्रमाणे जर आपण पुढे गेलो तर हरीची व्यापती समजायला चालू होते. मग त्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्याकडे मागायचं आहे. बघा किती प्रकार वेगळा आहे. जर मालकाकडं 4,000 रुपये उसने मागायची झाली तर कमीत कमी किती दिवस त्याच्या घरात कामाला पाहिजे आपण, किमान 1 वर्ष पाहिजे. कमीत कमी किती, 1 वर्ष. मग 1 वर्षानं आपण म्हणू शकतोय बाबा 4,000 रुपये मला पाहिजे होते, मला देतो. मालक म्हणेल अरे तुला 10,000 घेऊन जा, 4,000 मागताना एवढं का लाजतोस. 1 वर्षानंतर आणि आजच आलाय कामाला सकाळी आणि संध्याकाळी म्हणतोय मालक मला एक 4,000 रुपयाची गरज होती हो. त्याला आपल्या भाषेत ॲडव्हान्स असा शब्द आहे. ॲडव्हान्स म्हणजे काम करून फेडतो.
उसणं नव्हे, काम करून फेडतो. मग मालक काय म्हणणार, आता दिलं असतं खरं बँका बंद आहेत, अनंत चतुर्दशी आज. हे उत्तर साजेस आहे का? 4,000 मालकाच्या घरात नाहीत का? आहेत, पण त्याच्या दृष्टीनं, त्याच्या वृत्तीच्या दृष्टीनं ते साजेस आहे का? आजच कामाला आला आहे, 4,000 घेतले आणि गेला की 4,000 रुपयाचे पेट्रोल घालून त्याला हुडकायला लागतोय तरी पण गावत नाही. डबल झालं पैसे पेट्रोलला तरी तो गावत नाही. चुकून गावलाच तर तुमचे मालक येणारच होतो, पण तुम्ही पैसे दिल्यापासून एक दुसरं काम मला लागलं. याचाच अर्थ की आम्ही विश्वास कधी ठेवतो? ज्या वेळेला 1 वर्षभर तो आमच्याकडे काम करतो त्यावेळेला आमच्या मनामध्ये काही किंतू राहत नाही, कारण त्या वर्षामध्ये सहज विश्वास ठेवला आहे का आम्ही त्याच्यावर? नाही विश्वास ठेवलेला. शेतात राहिलेलं खुरपं त्यांना आणून दिले, मालक शेतात खुरपं राहिलं तर हे आणून ठेवले, लक्षात येते काय बघा. दोरकांड बांधावर राहिलं तर ते दोरकांड आणून ठेवलं, मालक हे दोरकांड आणून ठेवले. घरात इकडं तिकडं वावरताना काही पैसे पडलेले होते, ₹1-2 फार नाही, 5,000 पडत नाहीत, ₹2 कुठंतरी पडलेले असतात. तो मालक हा रुपया पडलेला होता हॉलमध्ये, हा तुमच्याकडे ठेवा. याचा अर्थ काय? रुपयाशी प्रामाणिक आहे हे वर्षानं कळलं. वर्षभर वेगवेगळ्या प्रकारची परीक्षा घ्यायची म्हणून घेतली का? नाही, पण त्या प्रत्येक त्याच्या कार्यामध्ये त्याला मालकाला जे आपल्या सेवकाबद्दल जे आठवलं, जे समजलं, जे कळलं त्याचा परिपाक म्हणजे त्यानं एका सेकंदात मांडल्याबरोबर तो म्हणतो अरे 4,000 का 10,000 घे. हे 10,000 एका दिवसात द्यायला तयार झालेला नाही, तो 365 दिवस याच्यासाठी खर्ची घातलेली आहेत. तसं निर्गुणाकडं मागत असताना सहज उभा राहिलेत पुढानी, हरी मजो उपजवा जन मान तरी असं म्हटलेत का? समोर उभारलेत, हरीच्या दासा. मला सांगितलं का मी हरीचा दास आहे, परंतु मला भगवंता तुझ्याजवळ जर यायचं असेल तर माझी व्यापकता एवढ्या मोठी झाली पाहिजे. आम्ही हळूहळू रे हरी तेथे रे हरी हरी तेथे रे हरी तेथे रे हरी हरी वाचो निरिता ठाव नाही कोठे रे हरी वाचो निरिता ठाव कोठे हरी वाचो निरिता ठाव नाही कोठे रे हरी वाचो निरिता नाव कोठे हरी येथे रे हरी तेथे रे हरी येथे रे हरी तेथे रे हरी येथे रे हरी येथे रे हरी येथे रे हरी येथे रे. व्यापकता अंतःकरणामध्ये येते आणि व्यापकतेच्या बळावर पाठीमागं ताकद कुठली आहे? व्यापकतेची दृष्टी ही पाठीमागं ताकद आहे, म्हणून त्याच्याकडं मागतो आहे. म्हणून जन्माद्यसी यथा याच्यापासून पुढं थोडं सरकायचं झालं तर त्याची व्यापकता करण्यासाठी काही प्रमाणसिद्धता घ्यावी लागते. ती प्रमाणसिद्धता आहे प्रत्यक्ष, उपमान, अनुमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. या सिद्धीनं आपण खाली जायचं म्हणजे लक्षात येतं. त्याला सहज कळा का म्हणून मी 2 शब्द फक्त घेतलेत, एक पांडुरंगा आणि हरी, हे 2च आपलं निरूपण चाललेलं आहे. हे 2 शब्द झाले की 2 चरणं झाली आपली. ध्यानात येतं का बघा. ती व्यापकता सांगणारी प्रत्यक्ष प्रमाणानं सिद्ध होतं का? प्रत्यक्ष प्रमाण हे इंद्रिय गोचर आहे. इंद्रिय गोचर असल्यामुळं प्रत्यक्ष प्रमाणानं हरीचं बोधन होईल पण ज्ञान होणार नाही. तो माझा भगवंत पांडुरंग आहे हे कशानं कळतं? डोळ्यानं. पंढरपुरामध्ये आहे काय? विटेवर कटेवर हात ठेवून उभा राहिलेला समचरण असणारा पांडुरंग आम्हाला या डोळ्यांनी दिसतो, या हाताने त्याला स्पर्श करता येतं. अगदीच पुढं गेलो आपण तर कडकडून शरीरानं त्याला मिठी मारता येते. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार केला तर सगुण रूपाची
जी आराधना आहे ती आराधना प्रत्यक्षानं करता येते. म्हणजे पांडुरंग या शब्दाची व्युत्पत्ती जी आहे त्या उत्पत्तीनं विचार केला तर प्रत्यक्ष प्रमाणानं त्याला आपण जाणता येतं, डोळ्यांनी जाणता येतं. लक्षात आलं का बघा. मग प्रत्यक्ष प्रमाणानं पांडुरंगाला जाणत असताना त्याची व्याप्ती हरीमध्ये व्हावी म्हणून रामकृष्ण हरी आमचा मंत्र आहे. तो पांडुरंग वाचक पुढे येतोय. लक्षात आलं का बघा. असा का येतो तर हा समोर दिसणारा जो पांडुरंग आहे तो हरीच आहे माझा, हा निश्चय कुठे येतो प्रत्यक्ष प्रमाणानं शब्दामध्ये यावं लागतं. म्हणून शब्द प्रमाणामध्ये व्याप्ती वेगळी आहे. लक्षात आलं का बघा. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणानं ज्यावेळेला जाणत असतो त्यावेळेला भगवंताच्या ठिकाणी अनन्यता असते. आणि ही अनन्यता तुकोबर आहे आपल्या वेगवेगळ्या अभंगातून सांगतात. पण आपल्याला एक विस्तीर्णता त्या भगवंताची सांगायची झाली. विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल व्यापक विठ्ठल व्यापक भुवनी, विठ्ठल व्यापक विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल लाजने, विठ्ठल विस्तारला जने, विठ्ठल विस्तारला जने, सप्ताही पाताळे भरोने, सप्ताहे पाताळे भरोनी, सप्ताही पाताळे भरोनी, पाताळे भरोनी. विठ्ठल मुनी विठ्ठल मुनी मानसी त्रिभुवने, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल मुनी मानसी, दैवत विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळी. माझ्या पांडुरंगाचा पत्ता, माझ्या पांडुरंगाचा पत्ता कसा आहे आता सांगितलेला. याच्यापूर्वी जे वारीसाठी जातो तो भूवैकुंठातला. आता पत्ता दुसरा हरिवाचक. विठ्ठल विस्तारला, कुठं कुठं विस्तारला. सप्तही पाताळे, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. म्हणून विठ्ठल कुळीचे दैवत. आमच्या कुळीचं दैवत काय आहे? विठ्ठल हे आहे. म्हणजेच वाच्यार्थानं विठ्ठल आणि लक्षार्थानं हरी हाच आमच्या कुळीचे दैवत आहे. इति प्रत्यक्ष प्रमाण वाच. पुढं येतं ते म्हणजे अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण या सिद्धीनं जर प्रमाणानं जर आपण बघायचं झालं तर अनुमानानं ज्ञातुम भवती सविज्ञातुम भवती. त्याच्यासाठी अनेक कष्ट करावं लागतं. तो विषय तिथं होऊ शकतो पण विषयाच्यासाठी त्याच्या अंतःकरणाची वृत्ती तादात्म्य पावलेली पाहिजे. सगळ्यांना जमेल याची शाश्वती नाही. अनुमान प्रमाण लक्षात येते का बघा. उपमान प्रमाण आहे. हरीला उपमा कुणाची द्यायची हो? वाच्यार्थानं बघूया, लक्षार्थ नंतर जाऊया. वाच्यार्थानं विठ्ठलाला पांडुरंगाला उपमा कोणाची द्यायची? तुमच्या बालाजीसारखा आमचा पांडुरंग आहे का आमच्या पांडुरंगासारखा तुमचा बालाजी आहे? उपमा कुणाची द्यायची? उपमा इथं चालत नाही. उपमा कुणाची कुणाला द्यायची असते? काहीतरी न्यून्य असावं लागतं आणि काहीतरी अधिक असावं लागतं तरच उपमा द्यायची असते. काय होतो? आमच्या गावातला मुलगा, गावातला आमच्या मुलगा एवढा तळपतोय की सूर्यसुद्धा तिथं फिका पडतोय. कळलं नाही? आता बदलतो. सूर्यासारखा तळपणारा आमच्या गावात मुलगा आहे
मग पहिलं प्रमाण सिद्ध योग्य आहे का आत्ताचं याला व्याघात दोष म्हणतात. लक्षात आलं का बघा. म्हणजे काय झालं की मुलग्याला उपमा सूर्याची द्या, पण सूर्याला मुलग्याची उपमा देता येत नाही. काहीतरी न्यून्य असावं लागतं, अधिक असावं लागतं. पांडुरंग आणि हरी याच्यामध्ये न्यून्य अधिक काहीच नाही, समसमान आहे, म्हणून त्या ठिकाणी उपमान नाही. शब्द प्रमाण आहे. आता शब्द प्रमाण कशा पद्धतीनं आहे की त्याला जाणून घेण्यासाठी आत्ता श्रुतीनं शब्दांचा प्रयोग केलेला आहे. इति शब्द प्रमाणं भवति. शब्द प्रमाणानं जाणावं लागतं, जाणवावं लागतं आणि जाणून घेण्याची इच्छा असावी लागते. लक्षात येतं का बघा. जाणून घेण्याची इच्छा असावी लागते. आता ते राजस्थानमध्ये जाताना मालपोहा नावाचा एक पदार्थ आहे. मालपोहा नावाचा पदार्थ इतका गोड असतो, तुमचे सगळे गोड पदार्थ फिके पडतात. सांगा चव कशी कशी. क्रमानं घेऊया का, टाळकऱ्यांच्यात घेतले का बसलेल्या यांच्यात. मालपोहा नावाचा एक वस्तू आहे, पदार्थ आहे. तो इतका उत्कृष्ट आहे की तिथं गेल्यानंतर ते घ्यायचंच असतं. लक्षात येते काय बघा. ते खायचंच असतं. त्याची चव तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे सगळे माझ्याकडे बघायला आहे. आता गुलाबजामुन म्हटलं की लगेच तुम्ही म्हणाल काय त्यात चव लगेच आली. मी शब्द प्रमाण सांगालो आहे आपल्याला. म्हणजे मालपोहा या पदार्थाशी शब्द मालपोहा निगडीत आहे, त्याची अनुभूती मला नाही, म्हणून मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण ज्यानं खाल्लाय त्याला सांगायचं की आम्ही 400 रुपये घेऊन तिथं खाल्ला, पण त्याची चव घुमाणमधनं येईपर्यंत तोंडात होती. लक्षात आलं का बघा. म्हणजे 6 दिवसापूर्वी खाल्लेला मालपोहा 6 दिवसानंतर सुद्धा अतिशय गोड लागतो. इथं पदार्थाची चव अनुभवसिद्ध आहे, मग शब्दानं मात्र त्याची मांडणी करता येते. तसं शब्दप्रमाणानं ज्या वेळेला आपण हे व्यापकत्व पाहतो, त्या व्यापकत्वाला थोडंसं शब्दामध्ये आणायचं. आणि ते कुणासाठी आणायचं, जे स्मृतिरूप परत्र पुरुदृष्टावभास या सूत्रामध्ये बसतात त्या साधकांच्यासाठी आणायचं. म्हणजे सामान्य वृत्तीचे जड जीवा जे आहेत, ते जड जीव सामान्य वृत्ती असते त्यांच्याजवळ, त्या सामान्य वृत्तीच्या लोकांना शब्दातून त्यांना बोध मिळावा याच्यासाठी शब्द प्रमाणांचा शास्त्रानं स्वीकार केलेला आहे. आणि ते शब्द प्रमाण आपल्याला सांगतं, चौवेदी जाण साही शास्त्र कारण, चौवेदी जाण साही शास्त्र कारण, 18 पुराण हर्षी गाते, 18 पुराण चहुवेदी जाना, चहुवेदी जाना साही शास्त्री कारण, साही शास्त्री कारण, साही शास्त्री कारण, चहुवेदी जाना, चहुवेदी जाना, चहुवेदी जाना साही शास्त्र कारण, साही शास्त्र कारण, साई शास्त्र कारण, चहुवेदी जाना. 18 पुराण हर्षी गासी, 18 पुराण हर्षी गासी, 18 पुराण हर्षी गासी, 18 पुराण हर्षी गासी. हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा. 18 पुराण हर्षी गासी, 18 पुराण हर्षी गासी, 18 पुराण हर्षी गासी, 18 पुराण हर्षी गाते. हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा. जड जीवाला उद्धार जर करायचा झाला तर त्या
जड जीवाचा उद्धार उपदेशातून होऊ शकतो, पण तो उपदेश शब्द प्रमाणानं सिद्ध असला पाहिजे. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18ही पुराण हरिशी गाती. त्याला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांच्यामध्ये हरीचं गोडवा जो आहे तो त्याला कथन करणं म्हणून आपल्याकडं गावोगावी जे ग्रंथ असतात ते एवढ्यासाठी असतात. शब्द प्रमाणाची सिद्धी लोकांच्यापर्यंत व्हावी, कळावी, याच्यासाठी असतात. लक्षात येतं का बघा. आता त्याच्या पुढं गेल्यानंतर आपल्याला कळतं अर्थापत्ती. अर्थापत्ती प्रमाण हे प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणाशी निगडीत असल्यामुळं जिथं प्रत्यक्ष चालत नाही तिथं अर्थापत्ती चालत नाही. आणि अनुपलब्धी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. अभावरूप आहे. आणि पांडुरंग अभावरूप आहे का? पांडुरंग अभावरूप असता तर गेलो नसतो आपण पंढरपूरला. मग हरी अभावरूप आहे का? हरी अभावरूप नाही. जे याचं सगुण रूप अभावरूप नाही त्याचं निर्गुण अभावरूप कसं असेल? ध्यानात येते का बघा. म्हणून पूर्वपक्षकारांची सिद्धी तिथे केलेली आहे. जर सगुण हेच जर भावरूप असेल तर निर्गुणाची निष्पत्ती तिथं कशी झालेली आहे? भावरूपच आहे. भावेवीन भक्ती भक्तिवीन मुक्ती. भावेवीन भक्तिवीन मुक्ती. भक्तिवीन मुक्ती. बळे विना शक्ती बोलू नये. भावे विना भक्ती भक्तिवीन मुक्ती. 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 बळे विना शक्ती बोलू नये. बळे विना शक्ती बोलू नये. बळे विना शक्ती बोलू नये. बळे विना बोलू नये. हेची देगा पांडुरंगा. भावरूपानं त्याच्याकडं मागायला गेल्यानंतर देणार, पण तुझ्याजवळ काय? भावेवीन भक्ती भक्तिवीन मुक्ती. बळेवीन शक्ती बोलू नये. सगुणासाठी. मग निर्गुणासाठी माऊलींचं प्रमाण आहे भाव बळे आकळे एरवी ना कळे. निर्गुण हा हिथं भावबळ चालतं. भक्ती असेल तर देव कळतो समोरचा, पण निर्गुण निराकार हरी कळायचं असेल तर भावबळे आकळे एरवी ना कळे. करतळे आवळे तैसा हरी. ही प्रमाण सगुणाचं आणि निर्गुणाचं बोधक आहेत, ती बोध देणारी आहेत. म्हणून प्रमाणसिद्धतेनं हरीकडं आपण बघावं, प्रमाणसिद्धतेनं पांडुरंगाकडं बघावं. ही दोन्ही झाली. मग आता शास्त्रामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते घ्यावं का हो? घेतलं पाहिजे का हो? मग शब्द जरी घेतला तरी तो अर्थ उत्पत्तीच्या माध्यमातून जर बघितलं तर त्याच्यामध्ये भेद आहे. कारण वाच्यार्थ लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ या तिन्ही अर्थानं शब्दाला जाणावं लागतं, बघावं लागतं. त्यालाच एक सिद्धता पुढे सांगितली. तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश करत असताना जो पांडुरंग आहे तो पांडुरंगच हरी आहे आणि जो हरी आहे तोच तू आहेस. जीवेश्वराचा भेद या तत्वामध्ये तोच तू आहेस. हा ज्या वेळेला साधकाला उपदेश करायचा असतो तो हरी तू आहेस ही जाणीव तुझ्याजवळ कधी होणार? ज्यावेळेला पांडुरंग आधी समजावा, हरी समजावा आणि मग तत्त्वमसी या महावाक्याचा उपदेश आचार्यांच्याकडून गुरूंच्याकडून केला जातो. तो करत असताना पुन्हा 3 टप्पे पक्के असावे लागतात तर तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश पचतो. मी काय सांगितलंय? ऐकणं पाठांतर करणं वेगळं आणि पचणं वेगळं. लक्षात आलं का बघा. म्हणजे अतिशय कनिष्ठ मैत्री असते, जवळची मैत्री असते आणि गावामध्ये यात्रा असते. आता इथं बोरवड्यात आमच्या चैत्र असतो. आता चैत्रामध्ये 4 मित्रांनी सांगितलं नाही म्हणायचं कोणाला, जायचं सगळ्यांच्याकडे. गेलं की ताट तयार, गेलं की ताट तयार. मग 4 जणांच्यात आपण 1 तासामध्ये हे प्रकार चाललाय सगळा. 1 तासात गेल्यापासून येईपर्यंत 4 जणांच्या जेवलो आणि परत आलो. खाल्लं का नाही, जेवलो का नाही, त्याला समाधान झालं. पण तुझं काय? इनो घेऊनच घरला, इनो घेऊनच घरला येतो का? दिलंय हो, ढकलय पण पुढचं काय? तसं पचणं फार महत्त्वाचं आहे. तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश पचणं अत्यंत श्रेष्ठ आहे.
त्याच्यासाठी साधनेची गरज असते आणि ती साधना ज्या वेळेला इच्छित ठिकाणी जाते त्यावेळेलाच गुरु तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात, तोपर्यंत करत नाहीत. मग काय करायचं? तोपर्यंत शिकायचं. तोपर्यंत काय करायचं? शिकायचं. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या समजून म्हणूया. तोपर्यंत जाणून राहू दे, पण समजून शरण रिघा कुठंपर्यंत म्हणायचं? जोपर्यंत आमची वृत्ती तशी होत नाही तोपर्यंत म्हणतच राहायचं. कधी होईल सांगता येत नाही. अंतरुणावर पडल्यावर पण होईल आणि अगदी शेवटच्या क्षणाला पण होईल, पण तोपर्यंत म्हणायचंच. म्हणून काकडा म्हणायचा. ध्यानात येते का बघा. मग आपल्याला ध्यानात येईल की कशासाठी आहे तर जहत अजहत आणि जहताजहत भाग त्याग लक्षणानं युक्ती अयुक्तिवादाचा प्रतिपादन बोध केलेला आहे हरीबद्दल आणि जीवेश्वर भेदाबद्दल. जीवेश्वराचा भेद बिलकुल नाही हे प्रतिपादन करत असताना तत्वमसी महावाक्याचा उपदेश करण्यासाठी तुकोबराय अतिशय सोप्या सांगतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रमा मंगळ, भेदा भेद भ्रमा मंगळ, भेदा भेद भ्रमा मंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रमा अमंगळ, भेदा भेद भ्रमा अमंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. भेदा भेद भ्रमा भेदा भेद भ्रमा अमंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत, आई काजी तुम्ही भक्त भागवत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. हरी आणि पांडुरंग या शब्दामध्ये जर बघितलं तर शब्दाच्या उत्पत्तीशास्त्रानुसार जर आपल्याला बघायचं झालं तर लक्षणा करावी लागते. ती लक्षणा 3 प्रकारानं करायची असते. जहत अजहत आणि जहताजहत भाग त्याग लक्षणानं युक्त असावी लागते. जहत लक्षण म्हणजे काय आहे तर वाच्यार्थाच्या परिवर्तनानं जे संबंधित आहे ते स्वीकारायच्या आधी वाच्यार्थाच्या संबंधानं आलेलं स्वीकारायचं. कळलं काय? लक्षात उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. निढोरीमध्ये नदीवर आमचा मठ आहे. उदाहरण कळलं? निढोरीमध्ये नदीवर आमचा मठ आहे. आता ज्यांनी बघितलं आहे ते सोडून द्या, पण ज्यांनी बघितला नाहीत आणि अज्ञानी आहेत हे 2 अर्थ घेऊया आपण म्हणजे लक्षात येईल. ज्यांनी बघितलेला नाही मठ आणि जे अज्ञानी आहेत ते काय म्हणणार, काय हो नदीचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये तुमचा मठ आहे काय? खाली काय टायरी वगैरे त्याच्यावर लाकड वगैरे आणि त्याच्यावर बांधले काय मठ? म्हणजे निढोरीमध्ये नदीवर मठ आहे या वाच्यार्थ जर घेतला तर प्रवाहामध्ये असा त्याचा अर्थ होईल. आणि जर जहत लक्षणानं युक्ती केली तर त्याची उत्पत्ती अशी होईल की नदीच्या काठावर विनायक आश्रम आहे. जहत लक्षणानं युक्त. म्हणून काय घ्यावं? हरी शब्द रामकृष्ण हरी म्हणताना काय काय असावं साधं उदाहरण त्याच्या आधी देतो. आणि पुन्हा गणपतीच्या आरत्या किती केल्या वारकऱ्याच्या घरात, अवारकऱ्याच्या घरात, मंडळात, या सगळ्यांचाच विचार एका पेटात करूया आपण. 5 कमीत कमी आरत्या केल्यात. कुणाकुणाची केली? गणरायांची केली, दुर्गेची, शंकराची, दत्तात्रयांची म्हणजे पाठ आहेत त्या तेवढी, पांडुरंगाची. या तरी 5 कमीत कमी आम्ही केलेले आहेत की नाही? मग आपण बसवला आहे कोण? दत्तात्रय. आपण बसवला आहे कोण? दुर्गा. गणपती. मग गणपतीची आरती म्हणून थांबलं तर अडचण काय आहे? बोला आता.
गणपतीचीच आरती करायची आणि थांबायचं ना, कारण सुख करता दुःखार्ता तू कसा आहेस गणराया याचं वर्णन करायचं. आता त्या देवतेच्या समोर जर तुम्ही इतर देवतेंची आरती त्याच्यासमोर धूप लावून करत असाल तर माणूस असता तर राग आला नसता काय? एका स्टेजवर बोलवायचं आणि दुसऱ्याचं गुणगान गायचं. ती देवता आहे म्हणून रागवत नाही. स्टेज म्हणजे कळलं ना, 2 महिन्यात होईल चालू. स्टेज घालायचं आणि या मतदारसंघात अमुक अमुक यांनी एवढा एवढा, अरे जो हाय तेचं गुणगान गा. खालनं शर्ट वडत्यात, चिठ्ठी नेऊन देतात, तरी मी थांबत नाही. याचा अर्थ आम्ही व्यवहाराप्रमाणे वागतो का? 99% लोक व्यवहाराप्रमाणेच वागतात, देवाशी सुद्धा. ज्या वेळेला गणपतीची आरती करायची असते त्यावेळेला दुर्गेची आरती बदलते, त्यावेळेला त्या देवतेचं रूप दुर्गेप्रमाणे भासलं पाहिजे. जहत लक्षण मी सांगावलं फक्त. त्या देवतेचं रूप शंकराप्रमाणे भासलं पाहिजे. त्याच्यासाठी एक अभंगाची चरण सांगतो, म्हणत नाही कारण वेळ नाही आपल्याकडं. मातीचा केला पशुपती, हा अभंग जरा चिंतनात आणा. मातीचा पशुपती केल्यानंतर काय होतं? पूजा शिवाशी पावे आणि माती माती मी समावी. माती माझी समावी म्हणजे काय? माती माती म्हणजे पिंड केली कसली मातीची. जाऊ दे तिकडे, ते पुढे जाणं. आपण बघूया गणपतीच्या अगोदर जो झाला दसरा, सॉरी जे नागपंचमी झाली त्यावेळेला काय केलं? नागोबा पूजला. कशाचा? त्या दिवशी पूजन कशाचं केलं? त्याला दूध दाखवलं, लाह्या टाकल्या, उकडीचं कानूलं दाखवलं, सगळं दाखवलं का नाही? मग माती म्हणून दाखवलं काय नाग म्हणून? नागोबा म्हणून दाखवलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तोच परड्यात वेलाखाली ठेवला आणि खरकाटा पाण्यानं अभिषेक ठेवला का नाही? याचा अर्थ काय झाला? जहत लक्षणानं युक्त. ध्यानात आम्ही या कृती करत असतो. लक्षात आलं काय बघा? गौरीबरोबर जाणारा जो गणपती आहे तो श्रेष्ठ काय मोठा असणारा गणपती श्रेष्ठ? गौरीबरोबर त्याला कसा नेता जाता? पहिली कापडी होती, आता कॅरी बॅग. हे विटंबन आहे का नाही सांगा? मुख्य पूजा कोणाची? त्या गणरायाची. बरोबर आहे की नाही? ही तुम्हाला शोभेसाठी आहे. आम्ही काय लागलोय म्हणून आता जग शोभेच्या पाठीमागं चालले. यावर जर जॅकेट घातलं असतं की नाही बरेच जण माझ्याकडे चांगलं बघितलं असतं. म्हणजे आता बघताच लक्षात आलं का बघा? एक 5-6 इकडे तिकडे उड्या मारल्या असत्या की नाही तर आणखी महाराज मोठे झाले असते. लक्षात आलं का? पण तळासकर महाराजांची एक ठेवण आहे की स्वच्छ पांढरा पोशाख वारकऱ्यांच्या समोर जाऊन घालायचा. त्याची धारणा असते, ती धारणा वृत्तीमध्ये मिसळते, लक्षणा केली जाते, नेत्रातून धारणा वृत्तीमध्ये जाते आणि वृत्ती लक्षण करते, ती पवित्र असते. म्हणून कीर्तनामध्ये पवित्रता यावी याच्यासाठी पोशाख. याच्यावर काळं जॅकेट नाही घालायचं. माफ करा कोणाला असं घालत असाल तर. जे आहे ते सांगणं गरजेचं आहे म्हणून मी सांगतोय. आपल्याला लक्षात येते काय बघा? स्वच्छ असावं म्हणजे जी दृष्टी आहे ती दृष्टी तशीच्या तशी येते. लक्षात आलं काय बघा? त्याच्या पुढचा विचार फार मोठा आहे. अजहत. अजहत लक्षणानं काही गोष्टी वाच्यार्थानं स्वीकाराव्याच लागतात. लक्षणच केलेली आहे तशी. शर्यती बघताय, बैलगाड्यांच्या शर्यती. आता बैलगाड्यांच्या ज्यावेळेला शर्यती जातात त्यावेळेला बऱ्याच जणांना जवळ गेलेली गाडी दिसत नाही कारण गर्दी असते. मग ती जरा टेकडाव पाठीमागे जातात, उंच व्हावं, आणि तिकडून गाड्या येत असतात, फज्जा शिवून येत असतात. आता शिवून येत असतात त्यावेळेला तो शेजारचा म्हणतो, अरे ती बघितलीस काय? पहिल्यांदा जी जोडी होती ती आता 2 नंबरला गेली आणि जी 2 नंबरला जोडी होती ती पुढं आली. तो म्हटला नाही कळलं नाही मगाशी काय झालं ते. तो म्हटला ते बघ पांढरी जोडी जी आहे ती पांढरी जोडी आता 1 नंबरला आली आणि काळीबाळी जोडी जी होती ती आता 2 नंबरला गेली. याचा वाच्यार्थ काय आहे? जाताना काळीबाळी जोडी 2 नंबरला होती हे सांगायला पाहिजे का स्पष्टी करून? नाही, त्याला वाक्यातून कळतं. पांढरी जोडी, आता पांढरी जोडी म्हणजे नवरा बायकोची जोडी आहे का? नाही. तर त्या पांढरा रंग हा बैलवाचक आहे, बैलाला सादृश्य आहे, बैलाचं अधिष्ठान करणारा आहे. पांढऱ्या बैल जे 2 आहेत ते. मग पांढरा रंग हा चेतन आहे का? हो, चेतन आहे का? नाही, तो जड आहे. पांढरा रंग हा जड आहे. मग जडानं चेतनत्वाचा, जडाचा चेतनत्वावर अध्यारोप झाल्यानंतर त्याचं अधिष्ठान म्हणून स्वीकारलं की तो त्या पद्धतीनं नटतो. आणि त्यासाठी माऊली म्हणतात, तरी 2 ही पालव वेळी जैसा तंतू एक अंबरी,
तैसा मी वाचोणी चराचरी जाणती ना. पांढरं धोतर आहे, पांढरा फेटा आहे. त्यांच्याजवळ पांढरा नाही, त्यांच्याकडं पांढरं शर्ट आहे, पांढरं धोतर आहे, पण फेटा भगवा आहे. मग दोन्हीतलं सूत काढलं, एकच असतं, रंग मात्र भिन्न आहे. जहत पुढचा आहे प्रकार जहत अजहत, भाग त्याग लक्षणानं युक्त. काही गोष्टी स्वीकारायच्याच असतात आणि काही गोष्टी त्याच्यातून टाळायच्या असतात. जाणार येतं का बघा, जेवणावर मीठ वाढतात पहिल्यांदा, नंतर सगळं वाढतात, म्हणून शेवटला मीठ शिल्लक राहिलं म्हणून खावं काय नको जातान. पात्राचा अपमान करता का काय तुम्ही? पहिल्यांदा काय वाढलं जातं? मीठ वाढलं जातं आणि शेवटला शिल्लक काय राहतंय? तेवढंच राहतंय शिल्लक. मग आता पात्रात जे वाढलंय ते राखायचं असं एकानं ऐकलं आणि जाताना शेवटला तो गट्टा उचलला आणि टाकला. काय म्हणावं? काही गोष्टी पात्रातल्या स्वीकारायच्या असतात, काही गोष्टी त्यागायच्या असतात. त्या पद्धतीनं हरी आणि पांडुरंग यामध्ये ज्यावेळा आपण जातो, भाग त्याग लक्षण कुठं दिसत नाही. का दिसत नाही? याच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असं ज्याचं स्वरूप आहे त्या स्वरूपानं नटलेला तो हरी आहे. आणि त्या हरीचं मला झालेलं प्रतिपादन नाथ महाराज म्हणतात, हरीचिया दासा हरिदाही दिशा, हरीचिया दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरित, हरि किया दासा हरिदाय दिशा, 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 भावे जैसा तैसा हरि एक, भावे जैसा तैसा हरि एक, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागूता जन्म घेणे, भावे जैसा तैसा हरि एक, भावे जैसा तैसा हरि एक, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यालाही मागूता जन्म घेणे. मला आलेली अनुभूती अशी आहे, म्हणतात हरीच्या दासा हरी दाही दिशा, हरिवाचक हा या लक्षणाने सगळा युक्त घेतला. भावे जैसा तैसा हरी एक. मग अनुभूती पुढची यावी लागते, त्याला साधक म्हणतात. विवंचना मनामध्ये परमार्थाची असावी, संसाराची नसावी. आणि पुढच्या पायरीसाठी सतत 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 दुःखी व्हावं, कष्टी व्हावं. हरिमुखी गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. इथं जन्म घेऊ नये किंवा त्याला जन्म घ्यावा लागत नाही असं म्हणतात. आणि आपल्या या अभंगाच्या पहिल्या चरणात हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरे, हरिदासाची घरे, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरे, हरिदासाची घरे. माझे उपजव जन्मांतरी, माझे उपजव जन्मांतरी, मनची गाई माग, मनची गाई माग. इकडं जन्म घ्यावा लागत नाही. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर जन्म दिला तरी अडचण नाही, पण मी जसं मागतोय तसं. त्याला एक न्याय आहे संस्कृतमध्ये, त्याला वृद्ध कुमारी न्याय असं म्हणतात. एका म्हातारीला देव प्रसन्न व्हावा
ती म्हातारी ब्रह्मचारी आहे, वय वर्ष 100 ओलांडलेले आहेत. देव प्रसन्न झाला. रोज एक फूल मला घालत होतीस, तेव्हा शेवटची इच्छा तुझी काय आहे ते माग. त्या म्हातारीनं सांगितलं, देवा आलास ते बरं झालं. माझी एकच इच्छा आहे की माझा नातू सोन्याच्या ताटात दूध भात खात असलेलं मला बघायचं आहे. लक्षात आलं काय बघा, माझा नातू सोन्याच्या ताटात दूध भात खासलेलं मला बघायचं आहे. आता तथास्तू म्हणायला पाहिजे का नाही? आता तथास्तू म्हटल्याबरोबर काय काय करायला पाहिजे? हिला तरुण करायला पाहिजे. हिचं लग्न श्रीमंताच्या घरात द्यायला पाहिजे. तो सळला पाहिजे. सगळे श्रीमंत सळे असतात असं नाही, सगळेच वाईट असतात असंही नाही. लक्षात आलं काय बघा, हिला मुलगा द्यायला पाहिजे. त्या मुलग्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करायला पाहिजे, म्हणजे त्याचं लग्न करायला पाहिजे आणि त्याला आणि मुलगाच द्यायला पाहिजे. आणि तो मुलगा म्हणजे नातू दूध भात खाईपर्यंत संपत्ती देवाला सांभाळायला पाहिजे. का? तथास्तू. किती वाईट असते बघा ते. तथास्तू म्हटलंय त्या शेवटपर्यंत त्याला सांभाळायला पाहिजे. आणि त्या सोन्याच्या ताटात दूध भात खात असलेलं या म्हाताऱ्याला दाखवायला पाहिजे आणि मग हिला न्यायला पाहिजे. म्हणजे आता विषय कळला असेल की मला द्यायचं आहे ना देवा, तुला दे. हरिदासाच्या घरी तुझं भजन पूजन कीर्तन उपासना जिथं चालते त्या घरात मला जन्म दे. माझी काहीच अडचण नाही. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवाशी सुखी घालाव्या माशी. म्हणे तुकोबरा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुकोबरा म्हणतात जन्माला घाल पण मुक्ती नको, पण संत संग सतत दे. उपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा, हेच दे गा पांडुरंगा. एवढ्या दिवस नाही थांबली तर म्हणली की आणखी द्यायचं जर तुला असेल तर पहिला हरिदासाच्या घरात जन्म दे. आता चिठ्ठी तयार करायची, काय काय मागायला चालू केली. बरोबर आहे. म्हणजे हरिदासाच्या घरात जन्म सहजासहजी होतोय का? नाही होत. त्याच्यासाठी इहलोकामध्ये या शरीरानं पुण्यात्मक कर्म म्हणजेच ईश्वर इच्छित कर्म केलं पाहिजे. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. पुण्यात्मक कर्म देवता करतात इथं येऊन. पुण्याची पावटी सरी सवी इंद्रपणाची उठी उतरी या पदे. पण पुण्यात्मक कर्म देवतेसाठी दानधर्म केलेला पाहिजे, पूजनार्चन केलेलं पाहिजे, भगवंताचं नाव घेतलेलं पाहिजे, शास्त्राचं चिंतन असलं पाहिजे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा जन्म कुठे द्यायला पाहिजे? हरिदासाच्या घरात. मग हरिदासाच्या घरात जन्म द्यायचा झाला तर तुमच्यासमोर फक्त एक उदाहरण ठेवतो आणि मी पुढे जातो की जगद्गुरु तुकोबरा यांचा विश्वंभर बुवांच्या घरामध्ये कितव्या पिढीत अवतार? 7 पिढ्या तशा गेल्या. कशा? फुकट गेल्या. म्हणून मी बऱ्याच लोकांना सांगतो, बाबांनो तुमच्या घरात कोण वारकरी नसत चालेल, पण तुम्ही वारकरी आहात ना, तुम्ही देवाचं नाव घ्या. कारण कदाचित तुमची ही पहिली पिढी असेल, 7व्या पिढीमध्ये तुकोबा येतील, 8व्या पिढीमध्ये तुकोबा येतील. लक्षात. म्हणून ते सोडायचं नाही. म्हणून या घराण्याचं एक वैशिष्ट्य आहे की अनेक उलथापालथ झाली की त्या उलथापालथा म्हणजे या सप्त्यातच दादा पण गेले कोरोनाच्या काळात, तरीसुद्धा सप्ताह बंद पडला नाही. ऋणानं बंद फक्त सांगतोय. आमच्या आश्रमामध्ये विनायक महाराज दादा साखरेंचा सप्ताह असतो 7 दिवसाचा. मधल्या काळात दोघेही भाऊ आम्ही शिक्षणासाठी बाहेर असल्यामुळं तिथं थोडी उत्तर ती कळा आली. आज ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने तीही पूर्ण झालेली आहे. लक्षात येते काय बघा. म्हणजे काय करायचं असतं की आम्ही स्वतः, मी तरी असं म्हणतोय बापू की मी पाठीमागच्या तळासकर महाराजांच्या कदाचित 7व्या पिढीपर्यंत होतो. कदाचित याच्या विश्वास तुमचा बसणार नाही, कारण मागणंच आमचं असं आहे की मज उपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा, हेच देगा. मुक्ती नको मला पण पुन्हा जन्माला घाल, पण हरिदासाच्या घरात घाल. पहिला वारकरी काही लोक सांगतात आमच्या पिढीतला, आमच्या भावकीतला कितवा वारकरी? पहिला वारकरी. आणि तुझ्या पिढीतली आटकुरीची जत्रा कितवी? ते म्हणते मोज नाही, 3 वर्षांनी येतीच, ती करायलाच लागते म्हणते. मग आता तिथं हरिदासाचं घर म्हणू का आपण? नाही म्हणणार. आपण नवीन पिढीला, तरुण पिढीला, पुढच्या पिढीला काय देतो याच्यावर आपलं बरंच अवलंबून असतं. म्हणून कोमलवाणी दे रे राम, विमल करणी दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, बहुजन मैत्री दे राम, अभेद भक्ती दे रे राम. हे देवाकडं मागत असताना संतालोटांगणी जन्माला घाल पण कुणाची संगत नको मला. आता तुम्हाला संगतीवर फार म्हणजे त्याच्यावर एक तासभराचं लेक्चर होईल, एवढी संगतीवर बोलता येईल, इतकी वाईट आता परिस्थिती समाजात आहे. पण संता लोटांगणी, संतांना लोटांगण जाण्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं यत्किंचिती मनामध्ये
तेढ निर्माण होऊ नये. संतालो टांगणी जाता लाज नको मनी. माझ्या अंतःकरणामध्ये संतांना नमस्कार करताना, त्यांच्या मार्गावरनं जाताना लाज वाटू नये एवढं कर. लक्षात आलं का? ही आज गरजेची मागणी आहे, वारकऱ्यांच्या दृष्टीनं फार गरजेची मागणी आहे. लक्षात येते का बघा? कारण बऱ्याच वेळा कसं होतं, महाराजांच्या पाया कसं पडायचं 4 लोक बघतील म्हणून लांबनच नमस्कार करायचा आणि रिकाम व्हायचं. इथं शब्द आहे लोटांगणी. लोटांगणी म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय एका रेषेत घेऊन नमस्कार करणं, त्याला दंडवत घालणं असं म्हणतात. तो संतांना दंडवत घालताना माझ्या अंतःकरणामध्ये अजिबात यत्किंचितही लाज नावाची गोष्ट येऊ देऊ नको. कारण तेची माझे हित करती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. ते हित करणारे आहेत, त्यांच्याजवळ काय आहे? संत तेथे विवेकासने कीजे. म्हणून त्यांना ते विवेक शिकवतील. आणि या शरीरामध्ये आल्यापासून ज्याला विवेक कळला त्याला परमार्थ अवघड नाही. कारण मुळात विवेक हाच परमार्थाचा मुख्य पाया आहे. ज्याचा विवेक उत्तम त्याचा परमार्थ उत्तम प्रकारे चालतो. ध्यानात येतं का बघा? सत्संगतीने आत्मा अविनाशी आणि क्रियारहित असा आहे. आणि कसा आहे तो? तद व्यतिरिक्त सर्व चंचल आहे. अशा गोष्टी ज्याच्या अंतःकरणामध्ये ठामपणे विवेकानं दाटलेल्या आहेत, त्याच्याच संगतीमध्ये मला जर घातलंस तर मला अजिबात काही अडचण नाही तू जन्माला घाला. एवढंच नाही तर मागच म्हणतोस ना तर मागतो, काय हरकत नाही. की शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका म्हणे अंगी. आता अंगी या शब्दाचे अर्थ विभिन्न आहेत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि प्राण हे सगळे एकत्र येतात, त्यावेळेला अंगरूप शक्ती तयार होते, त्याचं नाव आहे शरीर. आता तो कळत नाही अर्थ, सोडून द्या, जो शास्त्रात आहे तो. आपल्याकडे एक सहज म्हणतात ओळख करून देतात, या आमच्या कोण? अर्धांगिनी. अशी ओळख करून देत नाही सा? कशी देता? ही माझी बायको. ओळख कशी करून देता? ही माझी पत्नी. शास्त्रशुद्ध पद्धतीनं चिंतन करताना आपले शब्दसुद्धा तसेच असले पाहिजेत. काय होतं त्याच्यामुळं? नाही तर तुमच्या वृत्तीवर त्याचा परिणाम होतो. ही आमची अर्धांगिनी. अर्धांगिनी म्हणजे काय? आता त्यात नेत नाही तुम्हाला, तो अमृतानुभवाचा विषय आहे. परत काय करूया पुढं चिंतन. जो भेटेल याची सवे स्फूर्ती उपायाची दावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जे. अशा पद्धतीनं जर गेला तर ती काय आहे? प्रकृती आहे. कोणत्या पुरुषाची? या पुरुषाची ती प्रकृती आहे. म्हणून प्रकृती पुरुष योग चालू होतो. आणि प्रकृती पुरुष योग चालू होत असताना मग आपल्याला कळतं देवा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचेन रंगी. आत्ता तुमच्या आमच्यापेक्षा आता फक्त उभा राहून, मला उभा राहून इथं बरोबर किती मिनटं झालीत माहीत आहे? आणि तुम्हाला उभा राहून किती मिनटं झालेत? तुम्ही 7ला उभारलाय, 9:15 वाजलेत. किती मिनटावर विचारले, तासावर नाही. 1.25 तास म्हणायचं नाही, मिनटावर सांगायचं. किती मिनटं झाली? 105 मिनटं झाली. आणि मला उभा राहून फक्त 95 मिनटं झाली इथं उभा राहून. बरोबर आहे? आता जरा गुडघं दुखाल्यात, पायात वळ माराल्यात, मान जरा दुखायला लिहा. पण दुपारी 3 वाजता चालू झाले हा गावात. अजून थांबाय नाही आणि एनर्जी कमी होऊ देत नाहीत. रात्री 12 वाजेपर्यंत थांबणार नाहीत. आता मिनटा हिशोब काढूया का तासावर? वेळ संपत आता तासावर काढूया. दुपारी 3 ते रात्री 12 किती तास झालं? 9 तास. ती बी शक्तीच आहे ना. आम्ही आहे आमच्याकडे शक्ती, पण ती वायफळ खर्च करायची लई, म्हणजे त्याला आगाऊपणा म्हणतात. वायफळ खर्च करायला ताकद जास्त. लक्षात येते काय बघा? आम्ही योग्य ठिकाणी करत नाही. म्हणून योग्य कर्माच्या ठिकाणी शरीराची विल्हेवाट ज्या वेळेला लागते, इंद्रियांची विल्हेवाट लागते, कर्मेंद्रियांची विल्हेवाट लागते, त्याच वेळेला परमार्थ साधला जातो.
परमार्थ साधने आणि परमार्थ करणे याच्यामध्ये भिन्नता आहे. हा वाच्यार्थ लक्षार्थानं निवृत्त होईल आपल्याला शंका. परंतु साधला जातो आणि त्याच्यासाठी अंगी शक्ती देई नाचिन रंगी. रंगी हा शब्द कीर्तनवाचक आहे. तुझ्या रंगामध्ये तुझ्या कीर्तनामध्ये मला जर नाचायचं असेल तर देवा तू मला अशी दे. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगे. कीर्तनाचे कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे रंगे, कीर्तनाचे रंगे. आम्हाला द्यायचं झालं ना तर तुझ्या आम्हाला दे. नाचू कीर्तनाचे रंगी, त्या रंगामध्ये नाचण्यासाठी मला तू शक्ती दे. जर म्हणालास मनशी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका मने अंगी, तुका मने अंगी, तुका मने अंगी, तुका मने अंगे, तुका मने अंगे, तुका मने अंगे, तुका मने अंगे. नाचे रंगी, शक्ती देई नाचे रंगी, नाचे रंगी. मनशी काही मागा, काय मागा, मनशी मनसे काहे मागा, मनसे काहे मागा, मनसे काही मागा, मनसे काय मागा, मनसे काहे मागा, मनसे काहे मागा, मनसे काय मागा, मनसे काय मागा. हेचे देगा पांडुरंगा, हेचे देगा पांडुरंगा, हेचे देगा पांडुरंगा, हेचे देगा पांडुरंगा, 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 पांडुरंगा. आ आ
हेच देगा पांडुरंगा हेच देगा पांडुरंगा मनसे काही मागा मनसे काही मागा क्षमा हे भांडवल संतांचे या पदेनं क्षमा शस्त्रम करे यश्य दुर्जन किम परिकरिष्यती अतृणोपतितो वन्नी स्वयमेव पशाम्यते असं आहे. म्हणून संतांच्या जवळ संतांच्या लोटांगण घालताना मला लाज वाटू नये, कारण ते परोपकार करतात. पिबंती नद्या स्वयमेव नांभ स्वयं न खादंती फलानि वृक्षः नादंती सस्य खलु वारिवाह परोपकाराय सताम विभूतयः या उक्तीप्रमाणे शेवटी जाता जाता सांगणं फार गरजेचं आहे, कर्तव्य वक्त्याचं आहे. म्हणून एका व्याख्येत सगळं सांगतोय. सगुणाच्या समोर उभा राहायचं आणि मागायचं निर्गुणाकडं. काय कळलं का? सगुणाच्या समोर उभा राहायचं आणि मागायचं कोणाकडं? निर्गुणाकडं. आम्ही मागतोय कोणाकडं? सगुणाकडं, म्हणून पूर्ण होत नाही. आमचं मागण्यामध्ये कुठंतरी गफलत होते. एक उदाहरण फक्त सांगतो की एका आश्रमामध्ये 12 वर्ष काही विद्यार्थी शिकत होते, साधक शिकत होते. पूर्णत्वाला गेले. गुरुंनी जे जे जवळचं होतं ते सगळं दिलं आणि त्या विद्यार्थ्यांना ज्या दिवशी जायचं होतं त्या दिवशी सगळ्यांना सांगितलं आंघोळी करा आणि आश्रमात या, माझ्या कुटीमध्ये या. त्यांनी सगळे आंघोळ वगैरे केली आणि दर्शन शेवटचं आशीर्वाद घ्यावा म्हणून अशी ओळीनं उभा राहिले. 8-10 विद्यार्थी ओळीनं उभा राहिले आणि त्यांना लगेच सांगितलं की आज तुम्हाला जाता येणार नाही, उद्या जायचं आहे, कारण 12 वर्षी तुमची काल पूर्ण झाली. आज परीक्षेचा दिवस आहे आणि आज तुम्ही जायचं नाही. म्हटले काय करायचं आहे? आज काही करायचं नाही म्हटले. मी आज तुम्हाला गुरु आशीर्वचन म्हणून देणार आहे. केळी होती डझनभर, त्यातली 8 केळी 8 जणांना दिली आणि गुरूंनी एक समोरच बसून खाल्लं. हातात कोणाचे केळ आहेत? अजून शिष्यांचे आहेत. आणि केळ गुरूंनी खाऊन झाल्यानंतर शिष्यांना सांगितलं की तुम्हाला जिथं कोण बघणार नाहीत अशा ठिकाणी जाऊन केळ खायचं आणि उद्या सकाळी यायचं. दिवसभर ती पोरं साधक या जंगलातनं फिरत होती, कुणाला दिसू नये. कोण झाडाखाली जायचा, वर बघितलं तर कावळा असायचा, कोण एखाद्या गुप्सामध्ये जायचं असतं तर तिथं पाखरं असायची बारकी बारकी. म्हणलं इथं प्रत्येक ठिकाणी आहे. मग मला गुहेत जाऊन खाऊया, इथं कोण नसते. अंधाराच्या गुहेत गेला, तिथं खाऊन आला. असं 7 जणांनी दिवसभर आणि रात्रीपर्यंत उपक्रम केला. रात्री एक जण उठला आणि म्हटला आता रात्रीचं कोण बघत नाही आपल्याला, तेव्हा आपण जाऊन बघूया. काही जणांनी अनेक प्रयोग केले. त्याच्यामध्ये हा एकट्याला वाटायला लागले की कुठं खायचं, आपल्याला बघणारा कोण नाही, अशाच ठिकाणी आपल्याला खायला सांगितले. दुसऱ्या दिवशी उजाडला, आंघोळ केले आणि गुरूंच्या समोर गेले. 7 जण नमस्कार करत होते. आपला पण सांगत होते. एक जण म्हटला दिवसाचं का असताना 2 रग अंगावर घेऊन खाल्लात, कुणी मला बघितलं नाही. दुपारच्या झोपेच्या वेळा बऱ्याच जणांनी 7 जणांनी सांगितलं. 8व्याला विचारलं तुझं काय? म्हटलं हे केळ तुमचं तुम्हाला परत घ्या, हे केळ मला नको. का नको? कारण मी ज्या ज्या ठिकाणी जात होतो त्या ठिकाणी बघणारं कोणीतरी होतं, त्याला साक्षीभाव म्हणतात. देहली दीपक न्यायानं जर बघितलं तर आपल्याला ब्रह्म हा शब्द आणि जीव हा शब्द याच्यामध्ये देहली दीपक न्यायानं तत्वमसी या महावाक्याप्रमाणे त्याचा बोध ज्यावेळा आपण करून घेतो त्याच वेळेला भगवंताकडं पुन्हा मागता येतं. म्हणशी काही मागा हेच देगा पांडुरंगा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल.